संध्याकाळी जेवायला पालकचे ठेपले आणि चटणी, आणि दह्यातली एखादी कोशिंबीर कर, सगळ्यांना आवडते. सकाळचं काय आहे ते बघून त्याचा अंदाज घेऊन मगच कर. हो मॅडम. अगं मॅडम काय म्हणते, शालिनी वहिनी म्हण. घरात सगळेजण मला शालिनी वहिनीच म्हणतात. शालिनी वहिनी, हा, सामान आणि हे बिल. बापरे, हे एवढं बिल? हो, म्हणजे 200-300 इकडं तिकडं, पण दर महिन्यात एवढंच येतं. माणसंच घरात एवढे आहेत म्हणल्यावर. मला यादी बघू आधी. अरे काय हे? नाही म्हणजे हे मॉइश्चरायझर आणि शॅम्पू, सनस्क्रीन, लोशन, हे सगळं कुणी सांगितले? हा, मेघना वहिनी सांगितले. नाही पण हे सगळं संपलंय का? नाही नाही, मग कपाट भरून भरून चालले, तसंच पडू नये सगळं. त्यांचं कसं होतं ना, ऍडव्हर्टाईज बघतात आणि लांबलाच घ्या दिस मग दर. एक मिनिट. आणि हे आईस्क्रीमचे डबे आणि चीजचे डबे, 2-3 प्रकारचे ज्युसेस, अरे काय चाललंय काय? हे घरात नाहीये का? आहे ना, मग पण मागवायचं. तू एक काम कर, ही यादी घे, स्वयंपाकघरात जा, ज्या गोष्टी खरोखर संपल्यात ना त्याच्या पुढे खूण कर, त्याची वेगळी यादी कर. आणि याच्या पुढे वाण्याकडे जाताना आधी यादी माझ्याकडून तपासून घ्यायची. तसं का वहिना? बघितलं ना, आता शालिनी वहिनीच्या हातात कारभार गेलेला आहे. आता पहा सगळा कारभार कसा सुरळीत होतो का नाही ते. भाजी आहे ना, जास्त फिक्की करत जाऊ नको, तिखट टाकत जा. तुला घरचं टाकावं लागतं का? नाही ना जीवा. आलो आलो आलो. गुड मॉर्निंग. पाय दुखतोय अजून? हां, थोडासा. तू मग खालती येतेस का? कॉफी वरती पाठवून देऊ? नाही, मी येते खाली. वर बसून कंटाळा आला येतो मला. ओके, फ्रेशन अप अँड कम डाऊन. या वहिनी, तिकडे ड्रॉवरमध्ये माझा कंगवा आणि आरसा आहे, तो दे ना. ड्रॉवरमध्ये? केस खूप खराब झालेत ग. हाच ना का? दे. मी करते. अगं मी करते. किती करशील तू? सो वॉट. खूपच खराब झालेत ना. हो ग, गुंतलेत. आज शॅम्पू करा नक्की. मी नवीन कंडिशनर आणलाय, देते तुला. ओके, बेटर? मच बेटर. देयर यू आर. थँक्यू सो मच. चल ये कांती. वहिनी, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. विनी, मला माहितीये तुला काय बोलायचंय, पण तू बरी हो, मग आपण शांतपणे बोलूया. चालेल? ओके. विनीला मी आत्ता या विषयावर बोलू दिलं नाही खरं, पण याचा अर्थ असा नाही की प्रॉब्लेम संपला. आजचं मरण मी उद्यावर ढकललं, एवढंच.
सिद्धार्थ काका बोललाय माझ्याशी. इट्स ओके सुशांत, इट्स ओके. इट्स नॉट ओके. उगाच माझी खोटी समजूत घालू नकोस तू. हे बघ, मला असं म्हणायचंय की प्रत्येक प्रॉब्लेमला एक उपाय असतो. हां, डॉक्टर नाडकर्णी आपल्या ओळखीचे आहेत, ते या विषयातले तज्ज्ञ आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊ. मला या टॉपिकवर बोलायचंच नाहीये दादा. कुठल्याही डॉक्टरशी रादर कुणाशीच माझ्या कमीपणाबद्दल मला चर्चा करायची नाहीये. सुशांत, असं करू नकोस. हे बघ, प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम नाहीच आहे असं म्हणून तो सुटत नाही रे. तो सोडवावा लागतो. त्याच्यासाठी एखादं सोल्युशन शोधावं लागतं. बिझनेसमध्ये आपण हेच तत्व. दिस इज नॉट बिझनेस, दिस इज लाईफ दादा. मी एक माणूस आहे, माणूस. मला माझं आयुष्य आहे आणि मला माझं बरं वाईट कळतं. आय डोंट थिंक सो. तुला जर का तुझं बरं वाईट कळत असतं ना तर तू हा असा आडमुठेपणा केला नसतास. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता तू एकटा नाहीयेस. विनी सुखदुःखात असणार आहे तुझ्या. ती सहभागी असणार आहे कायम. जरा तिचा विचार कर. एक्सक्यूज मी दादा. लग्नासाठी मी उतावीळ झालो नव्हतो. विनीशी लग्न व्हावं याचा घाट मी घातला नव्हता. मान्य आहे मला. तो माझा आग्रह होता. अरे पण मोठा भाऊ म्हणून मी माझं फक्त. अरे कोण कोण भाऊ? कोण भाऊ? कोण? कर्तव्य काय? अरे काय बोलतोस काय तू? सख्खा भाऊ थोडाच आहेस तू माझा? तुला लाज वाटत नाही का हे बोलताना? काय बोलतोस तू? अरे काय चाललंय काय तुमचं? विनीला ऐकू जाईल ना. ऐकू दे. नाही, तिलाही ऐकू दे. या घरातल्या बऱ्या वाईट गोष्टी आहेत त्या तिलाही कळू दे. त्या घरची सूनच आहे नाही का ती? वाहू दे ना मग तिला सुद्धा ओझ. बास सुशांत. सुशांत, काय वेड्यासारखं पडपडतोयस तू? आणि अचानक एवढा कटूपणा? तुझ्या दादाने जेव्हा तुला लहानाचा मोठा केला ना तेव्हा तुझ्या लक्षात नाही आलं की तो तुझा सख्खा भाऊ नाही येते? हे बघ सुशांत, आम्ही जे काय करतोय ना ते तुझ्या भल्यासाठी करतोय. आणि मंदार तुला जे काय सांगतोय ना ते सुद्धा तुझ्या भल्यासाठी आहे. खरं मंदार, आपलं काय चुकलं रे? शेवटी रक्ताचं नातं हेच खरं नातं असतं हे विसरलो. हेच चुकलं आपलं. सगळ्यात मोठी चूक. नाट्य संमेलनाला खूप मजा आली नाही? अनिरुद्धमुळे नाटकातल्या इतक्या मंडळींची ओळखी झाल्या. कशी झाली तुमची ट्रिप? अरे फर्स्ट क्लास, मजा आली. I missed you guys so much. आम्ही फक्त 2 दिवसांपुरतेच तर गेलो होतो. अगं तरी सुद्धा मला तुमची खूप खूप आठवण आली. म्हणून तर तुला फोन सुद्धा केला होता तिकडून, हो ना? हो. बरं ते जाऊ दे, आधी मला सांगा नाट्य संमेलन कसं होतं? अरे एकदम छान, मस्त मजा आली. काय हो पप्पा, नीट सांगा ना.
नीट म्हणजे काय, आता चांगली नाटकं बघितली, संगीत नाटक झालं तर राज्य स्पर्धेतलं एक नाटक झालं, चर्चा झाल्या किंवा प्रसिद्धीसाठी पुढे धावणारे लोक बघितले. सवयीप्रमाणे. 2 दिवस आम्ही नुसते नाट्यरसात असे डुंबून होतो. खूप मजा आली. मला सांग, तू मध्येच कशी काय आलीस? सहज आले तुम्हाला भेटायला. आणि इथून मला विनीच्या सासरी पण जायचंय, तिलाही भेटायचंय. का ग? अगं विनीचा पाय मुरगळला. तू जाऊ नये, भेटून ये तिला, बरं वाटेल. वा, आमच्या गैरहजेरीत माहेर पण कसं काय एन्जॉय केलं तुम्ही? अगदी मनासारखं. खरं सांगू पप्पा, आपल्या ह्या घरी आमचे 2 दिवस खूप आनंदात गेले. खूप एन्जॉय केला आम्ही. आणि सागर तर घरी जायला तयारच नव्हता. काय इतक्या उशिरापर्यंत ऑफिसमध्ये का थांबलीस? काही नाही रे, काही पेंडिंग वर्क होतं, काही लेटर्स टाईप करायची होती आणि तूही ऑफिसमध्ये होतास, म्हणूनच थांबले. नाही, इट्स ओके. आणि एनिवे सध्या ऑफिसमध्ये एवढं अर्जंट असं काही काम नाही आहे, त्यामुळे हे काम तू उद्या सुद्धा करू शकली असतीस. आणि एनिवे ऑफिसमध्ये एवढ्या उशिरापर्यंत थांबायची काही गरज नाही आहे. थँक्स सागर. मी तुझ्यासाठी कॉफी केली आहे, तू दमला असशील ना? नाही, नको. अरे घे ना, तुझ्याचसाठी केली. ठीक आहे, थँक्यू. तू पी. नाही, तू घे ना, मी घेईन नंतर. कम ऑन पूर्णिमा, नाउ डोंट बी फॉर्मल. काय की ऑफिसमध्ये काम करून तू सुद्धा खूप दमली असशील ना? हो, पण मी ही कॉफी तुझ्याचसाठी केली आहे, तू घे ना. ठीक आहे, मी प्यायलो काय, तू प्यायलीस काय, इट्स ओके. घे, पी. नाही राहू दे. नो 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 नो, आय इन्सिस्ट. तू ही कॉफी पी. ठीक आहे, मी नंतर घेईन. का ग? काही प्रॉब्लेम आहे? पी ना कॉफी. नाही, असं काय नाही, मी नंतर घेईन. प्रणिमा, तुला काय वाटतं? मी मूर्ख आहे, मला काही कळत नाही? हा? काय पण मग तुझे फालतू साडे बंद करा. उद्यापासून ऑफिसमध्ये यायची गरज नाहीये.
कारण तुझं कामापेक्षा इतर गोष्टींमध्येच लक्ष जास्त आहे आणि मला वाटतं की अमृत डेअरीला तुझ्यासारख्या माणसाची काही गरज नाही आहे. उद्या सकाळी ये आणि तुझा चेक घेऊन जा. हे बघ, ह्या ऑफिसमध्ये मला मेघना मॅडमनी अपॉइंट केलं. असेल मग, पण मेघना काकीचा आता या ऑफिसशी काही संबंध नाहीये. यू आर फायर्ड. चला विदुला, पटकन दूध पिऊन टाका. घे. का ग, भूक नाही लागली? बरं वाटत नाहीये का? शाळेत बाई काही बोलल्या का? अगं मग काय झाले सांग ना पटकन. विदुला, काय झालं? अगं सांग ना काय झालं. माझ्या वर्गात एक मैत्रीण आहे माझी, गौरी. मागच्या आठवड्यात तिची पण मम्मा गेली. गौरी आठवडाभर शाळेतच आली नाही आणि आज आली तर पूर्ण दिवसभर रडत होती. तिला बघून मला पण रडायला आलं आणि मम्माची आठवण आली. काही गोष्टी आपल्या हातात नसतात बाळा. नेहमी माझ्याच बाबतीत का होतं? मला जी लोक आवडतात ती देव आपल्याकडे का घेऊन जातो? आधी मम्मा गेली आणि आता आजी पण गेली. मला आता कोणीच नाही. मी आहे ना. मी आहे ना. हे बघ, तू सागरला दादाच म्हणतेस ना. अगं म्हणजे मी तुझी आईच की नाही. खरंच